षटकानं हाणलाय पण काय सांगायचं जरा कमी उपाशपोटी रट्टा लागलाय वाकून वाकून तुरतुरा फिल्डर आला इथे रनआउटची चान्स हो बेकार काय बोलायचं आहे एक शॉट का ते मात्र चेक केलं जाईल आमच्या टेक्निकल टीमचा देखील मला वाटतं स्ट्राईक एंडला ती कन्फ्यूज आपल्याला दूर केलं जाईल निश्चित पाहिलं जाईल टेक्निकल टीम तयार आहे आमचे तिसरे ऑफिशियल पंच देखील तयार आहेत संदीप सर स्ट्राइक एंडला ना यस अगदी आपण पाहतोय ऑनफिल्ड जो डिसिजन असेल तो द्यायचा आहे 2 यस 2 हंड 2 ताटात 2 चमचा कन्यादान खरे अर्थाने या 2 धाबा आल्यात 5000 सांगाय सोपं जमा करा आधी यावेळेस हो इथे फटका हवेत खेचला क्षेत्ररक्षक परत बेकार काय सांगायचं आहे त्याला जालिम भक्ताचा अंगारा लायला हवा त्या फिल्डरला कॅच म्हणून कधी सोडित नाही करगोट्याला हेरा काय ताईत बीत आहे का काय खास रजत मसनेसाठी कॅश प्राइज आहे समाधान शेलुकर यांच्याकडनं षटकार हॅट्रिक जर कंप्लीट झाली तर 1000 रुपयांचा कॅश प्राइज रजत काय सांगायचं आहे मग सांगा सोन्याला बाजार कमी झाला आणि रजतला बाजार वाढला भयानक कार्यक्रम पाहावं लागेल परंतु रजत नॉन स्ट्राइक एंड वरती आहे यस काय सांगायचं आहे कमरेला टिचा बिचा भरल उडी मारू नको मारू फुकाट झेंडू बामणे आयडियाज का कार्यक्रम चालवावा लागेल इथे आपण पाहतोय खऱ्या अर्थाने हा चेंडू कमालीचा धाबा 18 धाबा दापोलकावरती आहेत धाबा दापोलकावरती 18 आहेत षटक क्रमांक 3 चालू आहे हो हो पुढे येऊन खेळलाय डीप मधून क्षेत्ररक्षकाला पाहावं लागेल हो नाही बरोबर आहे काय सांगायचं विकेट किपर आधी ठेला तर सांग मोकार भ्रष्टाचार करीतो आता बरोबर मोर मात्र सुळसुळीत पुळपुळीत पळून फिल्डिंग करीतो ओके मी थँक्यू आता मात्र संघ मालकाचा पैसा फेडण्यात जमा टेन्शन नाही एकंदरीत या बॉलवरती 2 धाबा येतील त्या 2 धाब्याच्या मदतीने 20 धाबा धावफलकावरती आपण पाहिल्या निश्चित मला वाटतं तिसऱ्या षटकाचा खेळ जो इथे समाप्त होईल आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची टोटल धावफलकावरती 20-21 जर म्हटलं तर आता इथून मला वाटतं शिल्लक आहे 12 चेंडू आणि 27 धाब्यांची गरज आहे 12 चेंडू 27 बनवायचे आहेत पाहावं लागेल खऱ्या अर्थाने या धाबा फार महत्वाच्या परंतु त्या धाबा घेतल्या जातील का 12 चेंडू मध्ये 27 धाबा चला 12 चेंडू मध्ये 27 धाबा ड्रिंक ट्रॉली आले कंचा पाणी आणलाय खडूळ आणलाय नईचा आणलाय फिल्टर आणलाय डवऱ्याचा पाणी काय सांगायचं आहे डेंजर बॉलर डेंजर बॅट्समॅन काय घडणार शेवटचे 12 चेंडू मध्ये 27 ची आवश्यकता थँक्यू चला वेळ वाचवा डीजे वाला सांगतो आता माझी सटकली काय सटकली
काय बोलायचं आहे, काय सटकली बघ, नाही तर खोसून ठे खोपड्याला एके बाजूला. चला क्षेत्ररक्षण सजून घ्या. आता 12 चेंडू 27 ची गरज आहे मॅच मध्ये. निश्चित आपण पाहतोय चला क्षेत्ररक्षण करणारी टीम. चला गाड्या सर्व्हिसिंग झाल्या आहे तर चला जाऊ द्या. यावेळेस गोलंदाज आलाय चौथं षटक हाताळण्यासाठी मंगेश तरे. आपण पाहतोय मंगेश तरे गोलंदाजी ट्राय वरती षटक क्रमांक 4 हाताळण्यासाठी. 12 चेंडू 27 ची आवश्यकता. हे इक्वेशन आहे इथून पुढे मॅच मध्ये. हे इक्वेशन कशा प्रकारे केलं जाईल ते मात्र पाहावं लागेल. दादा ते कॅमेरेवाल्याला गोटी होऊ नका नारांदू, भयानक काम आहे, लय भयानक शिंगा निघता मग. अगदी आपण पाहतो पुढच्या मॅच साठी दोन्ही टीमना देखील तयार राहायचं. गुरु 11 आणि त्यांच्या विरुद्ध रुद्र 11 आपण तयार राहायचं पुढच्या मॅच साठी. आता रजत साठी कॅश प्राइज आहे. यस ओके टाटा बाय बाय. हा चेंडू डॉट. रजतवरी कार्यक्रम पाहावा लागेल. आता काय घडणार या मॅच मध्ये ते पाहावं लागेल. 11 चेंडू मध्ये 27 ची गरज. गोलंदाजी इथे मैदानाच्या आतमध्ये मंगेशची चांगली पाहायला मिळाली पहिल्या बॉलवरती. मंगेश तरेची गोलंदाजी. बस काय बोलायचं आहे, ज्याचा पडा तर टक्काल त्याला मोकार अक्काल. भयानक काम. विकेट. थँक्यू. आर्य संघाचे संघ मालक रोशनजी मसने यांचं देखील इथे शुभागमन झालं. या अगदी रोशनजी मसने आपण मुख्य व्यासपीठावरती स्थानपन्न व्हा. तुमचं स्पर्धेच्या वतीनं आयोजकांच्या वतीनं करूया सहर्ष स्वागत. खऱ्या अर्थाने आपण पाहतोय खऱ्या अर्थाने आपण पाहतो गणेश ज्याचा जल्लोष म्हणजे काय सांगायचं आहे. बेकार काम ना. म्हातारा आला जोमात आणि तरुण जेला कोमात असा कार्यक्रम लय भयानक. आणि मला वाटतं यश नवीन फलंदाज आलाय. इक्वेशन आहे इथून पुढे राहिलेल्या मॅच मध्ये. शेवटचे 10 चेंडू 27 धाब्यांची गरज. 10 चेंडू 27 बनवायचे आहेत. वेळ वाचवणं अनिवार्य आहे याची नोंद असावी. आपण या षटकासाठी जर अगदी आपण दिलेल्या वेळेवरती 3 षटकं कंप्लीट केली आहेत. आपल्याला या षटकासाठी 5 मिनिटं जी होती शिल्लक, कारण की 20 मिनिटांमध्ये 4 षटकं कंप्लीट करायचे आहेत. हे षटक जर आपण कंप्लीट केलं नाही 5 मिनिटांमध्ये तर आपल्याला शेवटच्या षटकात एक क्षेत्ररक्षक तटीय सर्कलमध्ये घ्यावं लागेल याची नोंद असावी. चला या सिंगल काढी डबल इंजिनवाला बॅट्समॅन. फटका चांगला आहे. डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहे. एक सिंगल घेतली. दुसरीचा प्रयत्न. धावाची संधी आणि बघता बघता इथे 2 धावा. काय सांगायचं, हातपाय काड्या कुड्या पण काम मात्र मजबूत जाड्या जुड्या हा का याचा. भयानक. एकंदरीत 2 धावा आल्यात. आता मात्र इक्वेशन आहे शेवटचे 9 चेंडू आणि 9 चेंडू मध्ये नाही. तू माझ्या तू मला येळचा परत मला वाटतो काहीतरी माझा 7-12 उलटा पालटा करीत असं वाटतो. यावेळेस पाहावं लागेल. फटका आला यावेळेस. हो बेकार. सख्याच्या गलेना तुक्याच्या बोलून चोळीत मळीत सीमा पार. चौकार. शेवटचे 8 बॉल 21 धावेची गरज. मैदानाच्या आतमध्ये राहिलेली या मॅच मध्ये 21 आपल्याला पाहायला मिळतोय. हे समीकरण कशा प्रकारे चेस केलं जाईल पाहावं लागेल. काय सांगता या ही कारतूस का भारी गोळ्या झाली. ही कारतूस कशी काय मगी दपून ठेवली ती. भयानक. मुन्ना पठाण बेकार. ही कारतूस तुमची होती कोड. लय भयानक कार्यक्रम चालू आहे.
आणि डावरे आता बॅट्समन म्हणजे पांढऱ्यापेक्षा भयानक इशारी यांना हीच धावायला सुरुवात केली हा का लय भयानक. सुरेशजी जाधव यांच्याकडनं एक षटकार जरी आला तरी 200 रुपयांचा कॅश प्राइज. ते बघा याला सांगता महानगरपालिकेचा स्वच्छता अभियान आलंय साफ करून घ्या. सावात ग्रामपंचायत पण आपण आलो आता नवी मुंबईला सामील होत आलो. चला अगदी आपण पाहतोय यावेळेस फटका इथे पसवा चेंडू पाहावं लागेल. क्षेत्ररक्षक बेकार तोटका सारखा 3-3 गडी आला हो. नाचवा नाचवा न्या काय सांगायचं आहे. यस ते तिकडे पळता पण संघ मालकालीकडे पार झणक बसता. काय बोलायचं आहे. जसं बॉल कमी झालं तर संघ मालक निसता सांगतो खुर्चीत बसू का वरत उठू. जाऊया 2 धावा आल्यात 28 धावा. शेवटचे बॉल शिल्लक आहे 7 धाव्यांची गरज आहे 19. 7 बॉल 19 ची गरज. गोलंदाज तयार 7 बॉल 19 बनवायचे आहेत. हलक्या हाताने पुश केलाय इथे क्षेत्ररक्षक तैनात. एक सिंगल स्ट्राइक आपल्याकडे घेण्याचं काम केलं. आता शेवटचे 6 चेंडू 18 धाव्यांची गरज. काही होऊ शकतं या मॅच मध्ये. 6 बॉल 18 बनवायचे आहेत. बनवल्या जातील का. खऱ्या अर्थाने इथे आपण पाहतो सामना दोन्ही संघाच्या बाजूनं समांतर आहे परंतु कोण कोणावरती हवी ठरणार यावरती निर्भय आहेत. शेवटचे चेंडू 6 हे मात्र सांगून देतील. बॉलिंग चांगली गेली तर क्षेत्ररक्षण करणारी टीम देखील सामना आपल्या पक्षामध्ये थांबवू शकते. बॅटिंग चांगली केली तर बॅटिंग करणारी टीम देखील हा सामना आपल्या पक्षामध्ये घेऊन जाऊ शकते. परंतु काय घडणार हे मात्र पाहणं फार महत्त्वाचं राहील. दोन्ही टीमसाठी विजय महत्त्वाचा आहे. तो विजय कशा प्रकारे असेल. यस हे बघा आणि सामना जिंकवला तर 1000 रुपयांचा कॅश प्राइज संघ मालक सुरेशदादा जाधव यांच्या माध्यमातून राहील. यस नारळ पाणी आणला. नारळ पाण्यावर गडी चालायला बघा. काय बोलायचं गाड्या पार रिव्हर्स वर लागल्या अवरेज वर लागल्या. चला वेळ अनिवार्य आहे आणि पुढच्या मॅच साठी गुरु 11 आणि रुद्र 11 आपण तयार राहायचंय. निश्चित आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅक वरती कुमार पाटील जो आपल्याला पाहायला मिळतो. कुमार पाटील गोलंदाजी ट्रॅक वरती स्ट्राइक एन वरती सिंगल काढी डबल इंजिन सुटसुटीत गुटगुटीत पाहावं लागेल. पाहावं लागेल अगदी आपण पाहतोय. हेच पाहावं लागेल. इथे गोलंदाजी ट्रॅक वरती कुमार पाटील सोबरगतीचा चेंडू स्क्वेअर लेगला. क्षेत्ररक्षक खाली दडून दडून फिल्डिंग हो बेकार. यस या बघा पोरा सोरा आणि उभावारा. यस पहिले इस्तेमाल करे फिर विश्वास करे मजबूत फेस पाहिलं जाईल. फलंदाज सेफ आहे की ते पोहोचलाय हे सर्व पाहिलं जाईल. काय घडणार काय नाही भयानक काम घाबरू नका. रडून रडून डोळे लाल झाले मुलीचे. शांताबाई थांबा थोडासा दम काढा. काय नाही नवरदेव पास आहे का नवरीला. हा फलंदाज सुरक्षित आहे. पाहावं लागेल आता शेवटचे 5 बॉल मध्ये. यस काय सांगायचं आहे कात काय आणि पिशेत बाय गुताड्यात सुताड्यात कार्यक्रम ओके. आता खऱ्या अर्थाने पाहतोय आपण
16 धाब्याची गरज आहे. बॉल शिल्लक आहे ते म्हणजेच 5 बॉल 16. काही होऊ शकतं मॅच मध्ये. गोलंदाज तयार. ओहो स्लोवर गतीचा गंडिया बॉल होता पण काय सांगायचा गड्या ठोसरेला 1 रन कंप्लीट झाली. दुसरीचा प्रयत्न धाबाची संधी. यस 2 धावा आल्यात. आता करा आता या 2 धावा दाखल करतोय ऍड होतील 2 धावेच्या मदतीने 33 धावा. शेवटची बॉल शिल्लक आहे 4 आणि धाब्यांची गरज आहे मला वाटतं 14. फुल टॉस बॉल यावेळेस बेकार बाबा घुमायला तो बेकार षटकार. बॉलर कमरजामाने पारुटीला केला जा. फार डुगू हालाय लागला गड्याचा. षटकार आलाय. थँक्यू डुजे. शेवटचे बॉल शिल्लक आहेत आता 4 आणि सॉरी 3 आणि 3 चेंडू मध्ये बनवायचे आहेत 8 धावा. 3 चेंडू 8 धाव्यांची गरज. बस याला झाली घाई. याच्या दर्शनाला आली कंजीबाई. जमलं नाहीये. शेवटची 2 चेंडू 8 ची गरज. काही होऊ शकतं. सर्दी खोकला गायब आला सुंटचा वापर. 2 चेंडू 8. काय बोलायचं आहे बघा. गणेश शेठ बघा किती खुश. आईजीच्या जीवा बाईजीची मजा यालाच म्हणायचा. काय बोलायचं आहे संघ मालक. मग त्याच ना आईजीच्या जीवा बाईजीची मजा. येणारा चेंडू आणि इथे क्लीन बोल्ड. यस निश्चित चांगला संघर्ष पाहायला मिळाला मित्रांनो. थोडंसं संघर्ष होताना पाहायला मिळाला. त्यामध्ये आपण पाहिलं यश अव्हेंजर्स हा संघ SS टायगर्स या संघावरती हावी ठरला. विजय संघाचे अभिनंदन. हरलेल्या संघाचं घोडचं कौतुक आपल्याला पाहायला मिळालं. म्हणजे पुढची मॅच देखील आपल्याला पाहायला मिळणार आहे. गुरु 11 आणि त्यांच्या विरुद्ध रुद्र 11. परंतु मेन ऑफ द मॅच देखील आपल्याला द्यायची. मेन ऑफ द मॅच मध्ये आता करत कोण कुणावरती रेस मध्ये होता. कोण कुणाच्या साईडनं कामगिरी चांगली केली. त्रिमूर्ती द्विमूर्ती ते पाहिलं जाईल. आमचे स्कोरर नितेशजी तरे आम्हाला सांगून देतील. या सामन्याचा मेन ऑफ द मॅच ज्यानं करत आपण पाहतोय बॅटिंग करत असताना 13 चेंडूचा सामना केला. 30 धावा बनवल्या आणि क्षेत्ररक्षण करत असताना चांगले असे 3 अवघड झेल टिपले. अर्थात गणेश मसने ठरलाय या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. या गणेश आपण मॅन ऑफ द मॅच साठी त्यानंतर मी विनंती करतो हरीजी मसने यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते गणेश मसने यांना मॅन ऑफ द मॅच द्यायचे. गणेश मसने आपण देखील या. अगदी लाईनअप होणं फार महत्वाचं आहे. क्रिकेट खेळामध्ये सातत्यानं जर पाहिलं लाईनअप हा फार. आमचे कॅमेरामॅन सध्या जर पाहिले तर निश्चित गणेश मसने या आपण मॅन ऑफ द मॅच साठी. हरेश मसने असणार कृष्णा डांगरे या दोन्ही व्यक्तिमत्वांना विनंती करेल आपल्या शुभ असते. गणेश मसने आपण या मॅन ऑफ द मॅच साठी लवकर. गांडू त्याला काय करे पांडू. निश्चित आपण पाहतोय पुन्हा एकदा एक नवीन सामना तुम्हाला सर्वांच्या भेटीस येऊन पोहोचेल. आपण पाहतोय गुरु 11 आणि त्यांच्या विरुद्ध रुद्र 11 हा सामना जसा मैदानात चालू होईल तसा पुन्हा एकदा ऐकूया कबीरजी अत्तार सरांचा एक सुमधुर आवाज. तोपर्यंत ऐकूया आपण डीजेच्या माध्यमातून सुमधुर संगीत.
हॅलो धन्यवाद डीजे मास्टर. हॅलो रुद्रा 11 एक्स्ट्रा प्लेयर पाठवायचं आहे. रुद्रा 11 दोघे ओके धन्यवाद. आहे मी सकाळपासून काही जागा सोडलीच नाही तिथेच हवा खालाय. तर रुद्रा 11 कडून आपण पाहतो सचिन आणि भरत ही जोडी मैदानावरती. रोहितजी गुंडा यांना विनंती करतो आपण व्यासपीठावरती यायचंय. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. पहिला चेंडू आणि पहिला चेंडू आपण पाहिलं गेलं युद्ध चेंडून या ठिकाणी सुरुवात झाली. SPL 2023चा थरार आपण पाहतो शेलू प्रीमियर लीग. लगातार आपण पाहतो दुसरा चेंडू निर्धाव या ठिकाणी निलेश मसने लिंबू गोलंदाजी मार्क वरती सज्ज झालाय. पंच राम पाटोली सर आणि उन्ना पठाण सर आपण पाहतोय. परत आहे स्ट्राईकला नॉन स्ट्राईकला आहे तो सचिन. तिसरा चेंडू पुन्हा एकदा सफल होऊन आपण पाहतो फायनलचा मारण्याचा प्रयत्न केला. तिसरा चेंडू आपण लगातार निर्धाव पाहतोय. निलेश पॉवर प्लेचं षटक घेऊन आले. लगातार तिसरा चेंडू निर्धाव आपण या ठिकाणी पाहतोय. चौथा चेंडू निलेशचा इथे स्टेप आउट करून खेळलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. इथे चुकी मनोज चुकी करतोय. पहिले 3 चेंडू निर्धाव पहिले चौथा चेंडूवरती दबाव होता आणि या दबावामध्ये खेळत असताना भरत हवेत मध्ये उडलेला तो जेल टिपण्यामध्ये असफल झालाय मनोज. 4 चेंडू 1 धाव. ॲडव्होकेट कविवर्य संदीपजी बागडे साहेब आणि त्याचबरोबर किशोरजी मसने यांना विनंती करतो आणि रोहित गुंडा साहेब यांना विनंती करतोय आपण व्यासपीठावरती यायचंय. आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. दिविला चे आपण पाहतोय पाहुणे या ठिकाणी उपस्थित झालेत. तर रोहित सर कारण गुंडा म्हटलं गेलं तर आडनाव आहे त्यांचा. उर्फी चेंडू मिड ऑन रिझल्ट मिड ऑफ रिझल्ट मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. इथे कोणत्या प्रकारची चुकी नाही किशोरची. डॉट चेंडू आपण पाहतोय. पहिलं षटक या ठिकाणी समाप्त झालंय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर सचिन 2 वरती भरत 1 वरती आणि धावसंख्या स्कोर कार्ड 3 आकड्यावरती. या दरम्यान ॲडव्होकेट कविवर्य संदीपजी बागडे सर या ठिकाणी उपस्थित आहेत. किशोरजी मसने दादा यांचे आपण करूया मनपूर्वक SPL
2023 शेलू प्रीमियर लीग मध्ये मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. जरूर आपण पाहतोय संदीप सर आलेत आणि संदीप सर या SPL वरती काहीतरी बनवलं असेलच तुम्ही. जरूर आपण पाहतोय. मी म्हटलं कारण अनेक कविता आणि एक उत्कृष्ट शब्दरचना त्यांच्या माध्यमातून केली जाते आणि याचंच प्रतीक म्हणून त्यांना प्रोत्साहन करण्यासाठी राज्यस्तरीय कविवर्य पुरस्कार त्यांना डिक्लेअर झाला आहे आणि तो उद्या आळंदी येथे त्यांना प्रदान करण्यात येणार आहे. तर ही शेलूकराची खरं म्हटलं गेलं शेलूकरांसाठी एक अभिमानास्पद गोष्ट आहे, कारण खूप चांगलं कार्य आणि अर्थात कविवर्य आमच्या सोबत आहेत हे आमचं भाग्य. रवींद्र डांगरे साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत, त्यांचे मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत रवींद्र डांगरे दादा. आणि त्याचबरोबर शेखर आढाव या ठिकाणी उपस्थित झालाय, त्याचंही मनापासून हार्दिक स्वागत. विनंती करूया या SPLला भेट देण्यासाठी शेखर आढाव या ठिकाणी उपस्थित झालेत. महाचवाडी संघाकडून नेहमीच आक्रमक फलंदाजी आणि सुंदर शतरक्षण शेखर आढाव आणि सध्या नव्याने लाजवाब कामगिरी करणारा रवी डांगरे. या दरम्यान स्टेप आउट गुण खेळण्याचा प्रयत्न, एसटी रक्षक आणि सुरेख कामगिरी, फलंदाज एसटी शतक आहे, बाद झालाय. झटका क्रमांक पहिला या ठिकाणी दिला गेलाय. वन साइट हीरो हाय, वन साइट हीरो हाय. थँक्यू सो मास्टर. वन साइड हिरो धनंजय मुकणे. वन डाऊनला आपण पाहतो संघ कर्णधार. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. प्रेमचा आपल्याचा चेंडू फेकला, चेंडूला करण त्या ठिकाणी तैनात आणि जरूर अफलातून झेल. करण सुरेख झेल करणचा त्या ठिकाणी आपण पाहतोय आणि जरूर आपण पाहतोय कौतुक करावं लागेल. फलंदाज क्रमांक 2 कॅप्टन पुन्हा एकदा परतल्या माघारी. दादाचा नेटवर्क है स्ट्रॉंग. थँक्यू मयूर डोकरे दादा. खऱ्या अर्थाने कौतुक करावं लागेल, चांगलं नेतृत्व आहे. दरम्यान आपण पाहतो बॅकवर्ड स्क्वेअर मध्ये अफलातून फटका पाहिला गेला. अजय सिंग दुधानी आला मैदानात, तलवारी सारखा दांडा चालवला आणि चेंडू डिक बॅकवर्ड स्क्वेअर मध्ये झाला फरार. 4 धावेसाठी आला चौकार. थँक्यू. इथे पुन्हा एकदा अजय दुधानीच्या बॅट मधून चेंडू निघतोय, जाऊन पोहोचला सीमारेषेनजीक. वन माउथ चेंडू पुन्हा एकदा होतो फरार. बॅक टू बॅक अजयच्या बॅट मधून आलाय चौकार. थँक्यू डिझी. हॅलो हॅलो. तर जरूर आपण पाहतो एसटीच्या पाठीमागे लाजवाब एसटी रक्षण पाहिलं गेलं
सिलर इथे चांगला चेंडू चांगली गोलंदाजी करतो कृष्णा. म्हणजे शेलू संघामध्ये आपण पाहतोय 11 मध्ये शेलू इथे जर आपण स्टेजला पाहिलं गेलं 10चा आहे, पण आपण पाहिलं गेलं तर 20 पण संघ होऊ शकतात. इथे पुन्हा पाहतोय या ठिकाणी ठाणे जिल्हा बैलगाडा संघटना माननीय आकाशजी राऊत दादा यांचे या ठिकाणी आगमन होत आहे. SPL 2023 ला भेटण्यासाठी आकाशजी राऊत दादांचं आगमन या ठिकाणी होत आहे. थँक्यू मास्टर. या दरम्यान आपण पाहतोय ठाणे जिल्हा बैलगाडा संघटना तेव्हा माननीय आकाशजी राऊत दादा यांचं या ठिकाणी आगमन होत आहे. त्यांचा करिया SPL शेलो प्रीमियर लीग 2023 मध्ये मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. होऊन दे तर विनंती असेल अभिदादा या सर्वांनी वरती या. लाजवाब आकाश दादा बैलगाडी संघटना आणि बैलगाडा शर्यत जसं सुरू झाली तशी आमच्याकडे गर्दी कमी झाली, पण क्रिकेटचं ओढ क्रिकेटचं जे प्रेम आहे ते प्रत्येकाच्या मनामध्ये. आणि जरूर आपण या ठिकाणी आलात आपलं या शेलूकरांच्या वतीने आता जय गिरोबा क्रिकेट संघ जय गिरोबा मित्रमंडळ आणि ग्रामस्थ मंडळ शेलू यांच्या वतीने आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. या दरम्यान टॉस या ठिकाणी होतोय. शिवज्ञा 11 वर्सेस SS टायगर दोन्ही संघाचे कर्णधार आपण टॉससाठी या ठिकाणी असते. शिवज्ञा 11 वर्सेस SS टायगर.
तर विनंती असेल दादाच्या सोबत जे आलेत आपण बदलावरून या आपण बसून घ्यायचं वरती. लाजवाब अकाजी राऊत साहेबांना जरूर सांगेल. शेलूकर आणि शेलूकर म्हटलं गेलं तर आज तब्बल स्टेट लेवलला जाऊन पोहोचलेलं गाव आहे. वेट लिफ्टिंगमध्ये पण या गावामध्ये अनेक मेडल्स आलेत बघा त्यांच्या सुपुत्रीकडून. आणि त्यानंतर पाहिलं गेलं आज आपल्या सोबत आहेत ॲडव्होकेट संदीपजी बागडे सर कविवर्य यांना महाराष्ट्र राज्य कविवर्य पुरस्कार प्राप्त झाला आहे. अनेक पुरस्कार त्यांनी प्राप्त केले आणि उद्याही त्यांना आनंदी येते ह्या कविवर्य महाराष्ट्र राज्य राष्ट्रीयस्तरीय पुरस्कार त्यांना प्रदान होणार आहे. तेही या ठिकाणी उपस्थित आहेत. जरूर आमचं भाग्य आहे की या व्यासपीठावरती अनेक महान आणि खऱ्या अर्थाने कमी वयात बहुचर्चित झालेले व्यक्तिमत्व आमच्या सोबत आहेत. त्यांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. या दरम्यान आपण पाहतो कटकण्याचा प्रयत्न स्लिपमध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला आहे. सिंगल या ठिकाणी घेण्यात आले. आज विद्युत प्रवाह वारंवार आपण पाहतो खंडित होतोय. आज आकाशदादा आणखीन एक आवाज आहे इथे योगेश वाघ सुपला शॉट फेमस आमच्या सोबत आहेत सध्या लंचला आहेत. जरूर ते पोचतील. जर योगेश आपलं जेवण झालं असेल जरूर यायचं कारण पाहुणे या ठिकाणी आहेत आणि योगेश वाघ आणि पाहुण्यांचं खूप अतूट नातं आहे. आव्हान आपण पाहतोय 29 धावांचं लक्ष आहे. इथे मनोज ते आपण पाहायला गेला. प्रत्येक चेंडू हिट करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातोय. योगेश वाघ या ठिकाणी उपस्थित. योगेश जरूर आपण योगेशचं या ठिकाणी आमंत्रित करूया. योगेश जरूर पाहुणे आपण या ठिकाणी उपस्थित झालेत. आणि जसं बैलगाडा शर्यत फेमस आहेत आणि अनेक बैलांची नावं प्रसिद्ध झालेत तसे आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये एक नंबर शर्यत आकाश राऊत आपण पाहतोय फेमस आहेत. तसे आमच्या क्रिकेटमध्ये पण योगेश वाघ फेमस आहेत. आणि जरूर आज त्यांचं समालोचन मी थांबतोय खास करून कारण पाहुणे इथे आलेत. मी तर बदलापूरमध्ये दरवर्षी बोलतो आणि नेहमीच बोलत असतो पण योगेश वाघ यांना मी इथं आमंत्रित करतोय. थँक्यू संदीपजी गायकवाड सर ज्यांचा आवाज आपण ऐकला. खऱ्या अर्थाने मान्यवरांची उपस्थिती देखील फार महत्त्वाची ती उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. पण खऱ्या अर्थाने जाऊया मैदानाच्या आतमध्ये. तिथे खऱ्या अर्थाने आपण पाहतोय एकंदरीत धावा बनवायच्या आहेत 29 धावा. बैलगाडा आणि क्रिकेट यात फरक फक्त आवडत. बैलगाड्यात काय 11,000 11 गोंडा 11 लाख 11 बादल्या 11 बोकड असा कार्यक्रम. येणं बघता 501 1001 5000 असा कार्यक्रम. बक्षीस तिकडं बादल्या बोकड सगळा गोंड्याशिवाय काम नाही तिकडे. परंतु जाऊया काय हरकत नाहीये. मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी ट्रॅकवर तयार काय नाही. किपर फक्त बॉल सांभाळ. तोंडावर जर लागला तर 2-3 खडले तर कार्यक्रम ओके. खावा पका मीठ आणि मग गडी व्हावा नीट. थोडस फंबलिंग होताना पाहायला मिळालं. कुठल्याही प्रकारे धाव न खर्च करता आपण पाहतोय एकंदरीत कमी धावा बनवायच्या आहेत 29. परंतु या षटकामध्ये आतापर्यंत 2 धावा फलकावरती आहेत. यावेळेस आडव्या बॅटनं बेकार लाय चुना मळ तंबाखू लाय चुना मळ तंबाखू हान ठोकाठोक भेटली जना लायला चुना हा दंदनी चौकार. थँक्यू डीजे. डीजेच्या माध्यमातून देखील चांगलं संगीत ऐकलं. होऊया यावेळेस हो फटका सजवण्याचा प्रयत्न. एक सिंगल. मला वाटतं पुढची मॅच असेल शिवादना 11 आणि SS टायगर्स दोघे पण आहेत. तिसरा कोण जोड पाहिजे. यस SS टायगर्स ही टीम आपण पाहतो. त्यांच्या विरुद्ध शिवादना 11 टॉस केला जाईल इथे आपण पाहणार आहोत.
खऱ्या अर्थाने पाहतोय महाराष्ट्र राज्य बैलगाडा संघटना सन्मान्य अक्काजी राऊत या अतिथींचं आज या व्यासपीठावरती स्थानपन्न झालंय आणि खऱ्या अर्थाने आपण पाहतो आमचा व्यासपीठ गजबजला गेलाय, शोभून सजलाय आणि सजून दिसलाय जो आपण पाहतोय. धावा धावफलकावरती 4 या खऱ्या अर्थाने चौकाराच्या साह्यानं एकंदरीत 7 धावा धावफलकावरती आहेत. आमचे स्कोररची किडनी जरा खुमखो चालले, बॅटरी लो. ओके मी थँक्यू. 6 होत्या. यस इथं नंबरिंग 6 होती. यस जाऊया. टॉस सन्माननीय अक्काजी राऊत साहेबांना विनंती असेल या आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. तिथे खऱ्या अर्थाने 2 संघ एकमेकांसमोर उभे ठाकले गेलेत. दोन्ही संघ नायक आमच्या समोर जोडले गेलेत. शिवाज्ञा विलेन S11 इज त्यांच्या विरुद्ध SS टायगर्स आणि त्या सन्मान्य अक्काजी राऊत साहेबांच्या शुभ हस्ते टॉस केला जातोय. टॉस मला वाटतं झाला गेला. SS टायगर्स या संघाने टॉस जिंकलाय. यस या मान्यवरांना विनंती असेल या आपण स्थानपन्न व्हा तत्पुरती. ओहो आता मात्र धावफलक 14. जाऊया पुन्हा एकदा. यावेळेस बेकार बाबा घुमायला तो बेकार षटकार. थँक्यू. थँक्यू डीजे. बॅक टू बॅक 2 षटकार इथे पाहायला मिळालेत. 20 धावा धावफलकावरती. कार्यक्रम ओके. चला जाऊया. यावेळेस कशा प्रकारे कामगिरी केली जाईल मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस देखील इथे फटका फसलाय. विकेट किपर बॉल खाली. बस काय सांगते याना मोकार मारला बॉल. मोकार वरता गया ना खालता भोतरा मांडा. भोतरे में बॉल गटा आणि बॅटमॅन सुटी सुटा. थँक्यू. खऱ्या अर्थाने आपण संगीत देखील ऐकलं. सन्मान्य आकाश भाऊ यांचं हे संगीत अप्रतिम संगीत आमच्या डीजे ऑपरेटरच्या माध्यमातून देखील आम्हाला ऐकायला मिळालं. खऱ्या अर्थाने हा भव्य टेनिस बॉलचं करंड आज शेलू गावाची मानाची सन्मानाची ही क्रीडा स्पर्धा अर्थात शेलू प्रीमियर लीग तुम्ही आम्ही अनुभवतोय. धावा धावफलकावरती 20 आहेत. येणारा चेंडू कशा प्रकारे असेल ते पाहावं लागेल. हलक्या हाताने दाबलाय, कुतैलाय, रेमटेलाय, रनआउटची चान्स. बस हे बघा काय बोलायचं आहे. तवाच तर मला सांगत तू अडाणी बायकोशी पडली गाठ आणि हुट मेले मिरचा वाट. थोडस थ्रो आला त्यानंतर विकेट किपर थोडस फंबल होताना पाहायला मिळाला. बॅकअप चांगलं आलं. धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. 21 धावा धावफलकावरती आहेत. 21 धावा धावफलकावरती पुढचा चेंडू. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. यावेळेस फटका चांगला आहे. यावेळेस देखील कंचे बघता अंगारा लायला रे आहे. भयानक काम चालू आहे. ओम भगणी भगवंतरी भागसो हा लायला सोडा मारा ओढा. हा बॉल सीमा पार चौकार. थँक्यू. 25 धावा धावफलकावरती लागले गेलेत. 25 धावा धावफलकावरती आहेत. अजूनही जर पाहिलं तर विजयापासून थोडीशी लांब आहे. टीम 4 धाब्यापासून दूर आहे. पाहावं लागेल काय घडणार या मॅच मध्ये. सर्वांचं लक्ष वेधून राहिलंय क्रिकेटचा दैदिप्यमान सोहळा. जाऊया यावेळेस कशा प्रकारे कामगिरी केली जाईल. गोलंदाजी ट्रॅक वरती आपण पाहतोय. गोलंदाज सचिन. ओहो यावेळेस देखील बेकार. काय सांगायचं आहे.
असा रट्टा भेटला, असा कार्यक्रम जर बॉलिंग बॅटिंग झाली तर त्याच सांगायचा सासू असलीने मेवणी फसली, त्या देखून बायको गपच्या गप बसली. चाललाय, चालू द्या. ओके, यस, मॅच इथे कंप्लीट झाली आहे. नक्कीच हार्डलक टीम, हार्डलक टीम रुद्र 11, गुडलक टीम गुरु 11. विजय संघाचे अभिनंदन, हरलेल्या संघाचं गोडसं कौतुक. मॅन ऑफ द मॅच कडे देखील आपण जाणार आहोत.